हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी अँड वेलकम टू अश्विनीज व्लॉग. तर येत्या काही दिवसांमध्ये आमच्या राहीचा बर्थडे येणार होता बरं का, म्हणून आम्हाला तिचा छोटासा असा फोटो सेशन करायचा होता. त्यासाठी राही आणि रश्मीला तयार करून आम्ही थेट पोहोचलो युवराज इव्हेंट्समध्ये. आमच्या ओळखीचे असल्यामुळे आम्ही तेथे जाणं प्रेफर केलं. आणि बघतोय तर काय, हे प्रेम फक्त आहे ना फोटोज आणि व्हिडिओज पुरता असतं. मग नंतर आम्ही वरच्या सेक्शनमध्ये गेलो. तिकडचे ते बलून्स, लाइटिंग्स, हे तो सगळा सेटअप बघून राही आणि रश्मीला इतका आनंद झाला. त्यांचं फोटो सेशन बाजूलाच राहिलं, पण त्यांचा खेळच जास्त चालू झाला. नंतर बर्थडे गर्लचं स्टेटस ठेवण्यासाठी मलाही तिच्यासोबत फोटोज काढायचे होते बरं का. मी खूप प्रयत्न केला राहीसोबत फोटोज काढायचा, पण ती काही ऐकतच नव्हती. ती बसतच नव्हती. तिला हे कर, तिला राही तुला मी चॉकलेट देते, तू असं बस, तुला मी हे करते तसं कर, पण तिला तो टेडी बिअर काही सुटतच नव्हता. खूप प्रयत्न केला मी, बाई बस बस बस, पण ती काही ऐकतच नव्हती. मग शेवटी बोले जाऊ दे, नको तर नको काढू. मग परत मी एकदा ट्राय करण्याचं ठरवलं. तो टेडी बिअरच मी तिच्या हातातून खिचून घेतला. मला वाटलं ती येईल, ती बसेल, ती माझ्यासोबत फोटो काढेल, पण नाही, ती मुलगी नाही म्हणजे नाहीच. अशी ती आहे ना रुसून बसली, रडत होती, रुसून बसली तरी ती आली नाही. बघा तिचा चेहरा बघा, तिचे एक्सप्रेशन बघा, नाहीच. बसली तर बस रुसून. मग रश्विन आणि मी माझे फोटोज काढून घेतले. आणि त्या रुसू व्हायला मानवायला रश्विन गेला बरं का. एकदा गेला, दोनदा गेला, तिसऱ्यांदा पळत पळत गेला, पण ते कसं काही झालंच नाही. झाली ती फक्त हे ना भांडणच झाली, बाकी दुसरं यांच्याकडून काही होऊच शकत नाही. कसे एकमेकांना बोलून फेकून मारतात बघा. आणि दुसरीकडे राही तिचा दुसरा ड्रेस घालून तयार होत होती, इतकी क्यूट दिसत होती. तिला तो ड्रेस पण छान दिसत होता. आणि त्या उंदराचं त्या कोपऱ्यात काय चाललं होतं काय माहिती. नुसतं आल्यापासून रश्मीने ना ते बलून्सच उडवले असतील. एक फोटो सुद्धा नाही काढले, फक्त त्याची मस्ती आणि मस्तीच चालू होती. राहीनी तर तो काय टियारा घातला नाही, म्हणून त्याने माझ्यावर ट्राय केला, पण मीही तो काय घातला नाही, त्याला नीट घालता सुद्धा आला नाही. आणि इकडे आम्ही स्टाईल मारण्याचा एकही चान्स सोडत नाही बघा. बघा तुम्ही, आहा आहा हिरो. आणि नंतर आम्ही ज्या पर्पजसाठी आलो होतो ते ॲक्च्युली आता आम्ही साध्य करतोय. आम्ही फोटोज काढतोय, तिचे व्हिडिओज काढतो, आणि इतके छान छान फोटोज आलेत आणि इतके छान व्हिडिओज आलेत ना, खूप मस्त व्हिडिओज आले. नंतर मी हळूच तिच्या ना मागे येऊन बसले बरं का. मला वाटलं ती मी बसला उठणार, पण ती उठली नाही. तिने माझ्यासोबत पण फोटोज काढले आणि आमच्या दोघींचे खूप छान फोटोज आलेत, मस्त. आणि इथे रश्मीने सुद्धा राहीचे खूप छान फोटोज काढलेत बरं का. रश्मीला पण छान फोटोज काढता येतात. मग नंतर आम्हाला खूप कंटाळा आला, झोप पण येत होती, भूक सुद्धा लागली होती. मग आता काय थोडंसंच राहिलेलं म्हणून फटाफट आवरायचं ठरवलं. तुम्ही तो सेट बघू शकता, इतका अस्ताव्यस्त झाला. आणि इथं काय ते योगासने, कोणत्याही योगासने चाललेली काय माहिती बाबा. सगळीकडे ते टेडी बिअर कसे पडले होते, काय कसं झालेलं, तो सेटअप सगळा बिघडून टाकला होता ह्या दोघांनी. आवरलंच होतं, फोटोज व्हिडिओ सगळे क्लिक वगैरे करून मस्त झाले होते. खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप मजा आली. दोघांनी खूप मजा केली, मस्ती केली, उड्या मारल्या, इकडून तिकडून नुसती पळापळ केली. खूप 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 छान वाटलं. तुमचे पण कोणते इव्हेंट्स असतील, बर्थडे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचे असेल, तुम्ही इथे येऊ शकता. खूप छान हा सेटअप आहे, तुम्हाला आवडीनुसार सगळं करून देतात. ठीक आहे, भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.